आता विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि ते आता म्हणू लागलेत या बिनविरोध जागा कशा झाल्या, आम्ही कोर्टात जातो, निवडणूक आयोगाकडे जातो, एवढे बिनविरोध निवडून कसे आले, असे प्रश्न विरोधक विचारतात। अरे तुमच्याकडे लढवायला उमेदवार नाही त्याचा आमचा काय दोष आहे? जिनके लंगोटिया फटी हुई है वो हमारी पगड़ी उछालने में लगे हैं, असं आता बोलायला लागे। अरे तुमचा स्वतःचं बघा, आत्मचिंतन करा, आत्मपरीक्षण करा आणि मग आमच्यावर टीका करा। बराबर 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 एबी फॉर्म दे। आणि ते गेले त्या वार्डामध्ये उभे राहिले, बघितलं तर इथं सगळी पॅनल मजबूत आहे, निवडून येणार पॅनल, आपलं डिपॉझिट जप्त होणार, कशाला उभा राहील तो? बरं त्याच्या मागं उभा राहणारा पक्षही नाही, मागं उभा राहणारा नेताही नाही। त्यामुळे हे सगळे जे काय बिनविरोध झाले आणि सिंगल एक माणूस राहिला तो बिनविरोधच होणार। लोकशाहीमध्ये ही प्रक्रिया आहे आणि म्हणून जेव्हा त्यांचे बिनविरोध झाले तेव्हा त्यांना आवडतंय, जेव्हा त्यांना आपले बिनविरोध झाले तेव्हा त्यांचं पोट दुखतंय। जेव्हा ते जिंकतात तेव्हा निवडणूक आयोग चांगला असतो, ईव्हीएम चांगलं असतं, मतदार यादी चांगली असते, परंतु हारतात तेव्हा हे सगळं विरुद्ध लगेच उलट बोलतात। ही दुटप्पी भूमिका जी घेताय, त्यामुळे जनता जनार्दन, ये जनता है सब जानती है।